शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट समोर येत आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या निर्णयाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः काही भागातील शेतकऱ्यांकडून या रकमेची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. मात्र या संपूर्ण प्रकारांमध्ये नेमका निर्णय काय आहे? 50,000 रुपयांचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतो? पात्रता काय आहे? कोणत्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे? पैसे थेट बँक खात्यात कशा पद्धतीने येणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या बाजूने कोणती कागदपत्रे आणि कोणती प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे गरजेचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि शेतकरी बांधवांनो, या अपडेटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केवळ 50,000 रुपयांचा आकडा पाहून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कारण शासनाच्या योजनेमध्ये पात्रता, कर्जाचा प्रकार, परतफेडीची स्थिती, आधार प्रमाणीकरण आणि बँक खात्याशी संबंधित काही अटी लागू असू शकतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील असाल, तुमचे कर्ज कोणत्या प्रकारचे असेल किंवा तुम्ही नियमित कर्जफेड केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला लाभासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहे. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला नक्की ऑन करा. चला तर मग सर्वप्रथम या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाचा विषय नेमका काय आहे ते समजून घ्या. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून यापूर्वी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयाचा मुख्य उद्देश असा होता की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नियमितपणे कर्जफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. यामध्ये 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपये मिळतील असे समजणे योग्य नाही. शासनाने ठरलेल्या पात्रता आणि उपलब्ध अधिकृत यादीच्या आधारेच लाभ निश्चित होतो. म्हणूनच तुमच्या खात्यात 50,000 रुपये नक्कीच जमा झाले आहेत किंवा आजच जमा होणार असा दावा करण्यापेक्षा तुमचे नाव पात्र यादीमध्ये आहे का आणि तुमची प्रक्रिया पूर्ण आहे का हे तपासणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. आता प्रश्न येतो की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा लाभ का महत्त्वाचा आहे? कारण शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास त्यांना पुढील काळात आर्थिक सवलती किंवा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय विशेषतः मानला जात आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा पुढचा प्रश्न म्हणजे कोणत्या भागातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. तर याबाबत विविध ठिकाणी वेगवेगळ्या याद्या आणि माहिती सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे. काही माहितीनुसार कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच इतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा विषय पुढे आलेला आहे. परंतु इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या. जर एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये जिल्ह्याचे नाव आले म्हणून त्या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये मिळतील असं होत नाही. अंतिम लाभ हा शासनाच्या अधिकृत निर्णयानुसार आणि पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीनुसारच निश्चित होईल. त्यामुळे तुमचा जिल्हा या प्रक्रियेत आहे का? तुमचे नाव पात्रता यादीत आहे का? आणि तुमचं कर्ज खात्याची माहिती योग्य आहे का? हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आज सर्वात महत्त्वाचा आता प्रश्नाकडे ते वळणार आहोत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम कशी जमा होऊ शकते? शासनाच्या विविध अनुदान आणि प्रोत्साहनपर योजनांमध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने वापर केला जातो. यामध्ये पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या प्रणालीमध्ये उपलब्ध असते आणि मंजूर रक्कम थेट संबंधित बँक खात्यामध्ये जमा केली जाते. म्हणून तुमच्या बँक खात्याची माहिती योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. आधार क्रमांक, बँक खाते आणि लाभार्थी माहिती आणि याच्यामध्ये काही तफावत असेल तर लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा. तुमचे खाते चालू आहे का? आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का? तुमच्या नावामध्ये बँक आणि आधारवर काही फरक आहे का? आणि आवश्यक असल्यास आधार प्रमाणीकरण किंवा केवायसी पूर्ण आहे का? या गोष्टी आधीच तपासून ठेवल्या तर पुढे लाभ वितरित होण्यास अनावश्यक अडचणी कमी होऊ शकतात. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज खाते. जर हा लाभ नियमित कर्जफेडीसाठी संबंधित असेल तर तुमच्या कर्ज खात्याची माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असणे आवश्यक आहे. तुम्ही कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर संबंधित बँकेकडून तुमच्या कर्ज खात्याची स्थिती तपासून घेणे उपयोगाचे ठरू शकते. यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊन तुमचे कर्ज खाते आणि परतफेडीची नोंद तपासा. काही शेतकरी असा विचार करतात की शासनाने लाभ जाहीर केला म्हणजे पैसे लगेच खात्यात येईल, परंतु प्रत्यक्षात लाभ वितरित होण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांची पडताळणी, माहितीची जुळवणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाते. म्हणून पैसे जमा होण्यास तारखेबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी आज काय करायचे आहे? पहिले काम म्हणजे तुमच्या कर्ज खात्याची स्थिती तपासा. तुम्ही नियमित कर्जफेड केली आहे का? तुमची परतफेड शासनाच्या निकषांमध्ये बसते का? आणि बँकेच्या नोंदीमध्ये तुमची माहिती योग्य आहे का? हे पहा. दुसरे काम म्हणजे आधार आणि बँक खात्याशी संबंधित माहिती तपासा.
आधार लिंकिंग, के-वाय-सी, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती व्यवस्थित आहे का हे एकदा खात्री करून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची अधिकृत यादी किंवा संबंधित पोर्टलवर माहिती उपलब्ध झाल्यास त्यामध्ये तुमचे नाव तपासा आणि जर तुमचे नाव असूनही लाभ मिळत नसेल तर थेट संबंधित बँक किंवा अधिकृत शासकीय यंत्रणेशी संपर्क करून कारण जाणून घ्या. शेतकरी बांधवांनो, आणखीन महत्त्वाची सूचना म्हणजे कोणीही तुम्हाला फोन करून किंवा मेसेज करून ₹50,000 लाभ मिळवून देण्यासाठी ओ-टी-पी, ए-टी-एम पिन, यू-पी-आय पिन किंवा बँक पासवर्ड मागितला तर अशी माहिती अजिबात देऊ नका. शासकीय लाभ मिळवण्यासाठी तुमची गोपनीय बँकिंग माहिती कोणालाही देण्याची गरज नसते. आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचा विषय महत्त्वाचा आहे. ₹50,000 पर्यंतच्या लाभाबाबत चर्चा आणि माहिती समोर येत आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणालाही रक्कम मिळेल, किती मिळेल, कोण पात्र ठरेल आणि पैसे कधी जमा होतील हे संबंधित शासन निर्णय, अधिकृत यादी आणि पात्रतेच्या निकषांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आजच सर्वांच्या खात्यात ₹50,000 जमा, फक्त काही मिनिटात पैसे येणार किंवा प्रत्येक शेतकऱ्याला निश्चित ₹50,000 अशा दाव्यांची अधिकृत पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या जिल्ह्याचे नाव, तुमचे नाव आणि तुमची पात्रता अधिकृत माहिती तपासणे हा सर्वाधिक सुरक्षित मार्ग आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली कागदपत्रे आणि बँक माहिती अद्ययावत ठेवणे असते. आधार कार्ड व्यवस्थित ठेवा, बँक खाते सक्रिय ठेवा, के-वाय-सी पूर्ण ठेवा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा आणि कर्जाची परतफेडीवर संबंधित कागदपत्रांची नोंद इथे जपून ठेवा. कारण लाभाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कागदपत्रांची त्रुटी आढळल्यास दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, ₹50,000 प्रोत्साहनपर लाभाबाबत सध्या समोर येत असलेली ही महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या जिल्ह्याची किंवा गावाचा उल्लेख अधिकृत यादीमध्ये झालेला आहे का? तुमचे नाव पात्र आहे का? आणि पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत अधिकृत अपडेट मिळाल्यानंतर त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात या लाभाबाबत काही नवीन माहिती मिळाली असेल तर ती देखील कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तोपर्यंत अशाच शेतकरी आणि शासनाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.